बरोबर. ही अडचण आहे आणि विना परवाना आहे, परमिशन नाही, काय नाही, काहीच नाही याच्या. जर आमची दखल घ्या तुम्ही, हात जोडतो आम्ही तुम्हाला. आणि नोटा लोग ये करने को बोले क्या? हिंदुस्तानी न्यूज चॅनल. सोलापूर शहरातील प्रसिद्ध मंगळवार बाजारात आठवड्यातून एकदा व्यवसाय करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांसमोर जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्पीकर्स, जुने मोबाईल, जुने सायकली, प्लास्टिकच्या वस्तू यासह विविध प्रकारचे छोटे व्यवसाय करणारे व्यापारी दर आठवड्याला आपले स्टॉल लावतात. मात्र या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या मोकळ्या जागेत हे व्यापारी व्यवसाय करतात त्या ठिकाणी काही जिमचे साहित्य बसवण्यात आले आहे. याबाबत संबंधित व्यापाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या जागेवर जिमचे साहित्य बसवण्याच्या माध्यमातून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन जिमचे साहित्य दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांसाठी व्यवसाय करण्याची जागा आणि बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी वाहतुकीचा मार्ग मोकळा ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जिमचे साहित्य योग्य त्या दुसऱ्या ठिकाणी हलवावे आणि मंगळवार बाजारातील लहान व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. बसण्यासाठी सुद्धा ते म्हणजे जागा नाही व्यापारीला, तर हे कसं काय होणार? तरी शासनाची माझी विनंती आहे शासनाकडे की बाबा याची चौकशी करून काय तुम्ही याला परवाना दिला का बांधण्यासाठी, काय याला तुम्ही परमिशन दिलेलं आहे का? म्हणजे कोणाला विचारून हे लावले? कुणाला विचारून त्यांनी हे लावलेलं आहे. हे जे 3-3, 4-4 खांबे लावले आहेत जिम वगैरेची, कुणाला विचारलेलं आहे? काय म्युन्सिपालिटीने त्याला काय परमिशन दिली का? त्याची सखोल चौकशी करून ते आम्हाला एवढं विनंती आहे ते काढून टाकावं. त्यामुळे आमचे 10-12 व्यापारी तिथं बसू शकतात. हे माझी नर्म कडकडीची विनंती आहे. नाही तर तुम्ही केले तर आम्ही धडक मोर्चा कॉर्पोरेशनवर आणू. सर्व व्यापारी मिळून, कामगार मिळून सर्व धडक मोर्चा तर कॉर्पोरेशनमधून आणू आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि तुमची सहकार्य करण्याची आमची आशा आहे आणि तू सहकार्य करा एवढी विनंती मी सांगतो. धन्यवाद. ही अडचण आहे आणि विना परवाना आहे, परमिशन नाही, काय नाही, काहीच नाही याच्या. कोणाला विचारून लावले माहित नाही. इथं 1-2 व्यापारी बसू शकतात आमचे आणि पुढं दुसरं 2 नंबर आहे. हे बघा तिकडं 2 नंबर आहे आणि इथं पण 2-4 व्यापारी बघा ते मागं सरकून बसणार आहे. आता पुढं लावले आहे. जर हे मागं बसले तर दुसरं व्यापारी पुढं बसू शकतात. इथं हे म्हणजे गुंडगिरी केलेलं आहे, दुसरं काय नाही, परमिशन नाही, काय नाही, कुछ नाही. असं समरी पॉवरमध्ये बांधलेलं आहे. हे 3 नंबर बघा इथं मी केवढं मोठं घातलेलं आहे. काय आहे हे? अन्याय आहे की नाही? हां, आमच्या बाजारवाल्याला अन्याय आहे. आणि म्हणजे हे 150-200 वर्षापूर्वीचे आहे. याला कोण काय हे करणार? हे 4था नंबर तिकडं आहे. हे 4था नंबर बघा इथं मी कब्जा केलेला आहे. आता मी कॉर्पोरेशनला एवढी विनंती करतो, मी तुम्हाला दाखवलं. परत मी महापौरला बी दिलेलं आहे आणि आयुक्ताला बी दिलेलं आहे आणि रंजिता ठाकूर मॅडमला बी दिलेलं आहे आणि ते ऑफिस आहे ना ते त्याला बी दिलेलं आहे. तरी याची चौकशी करून कृपा करून कॉर्पोरेशन माझी आशा आहे की हे काढून टाकावं सर्व आणि गोरगरिबाला न्याय मिळावा एवढी विनंती आहे आणि याची सखोल चौकशी करावं. हे ज्या लावण्यात आलेलं आहे ह्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होत आहे? इथं लय बसायला त्रास व्हायला आम्हाला. कसं बसायचा, कसं धंदा करायचा, आम्ही लय त्रास व्हायला आहे. अडचणी एवढं झाली आहे की काय सांगता येत नाही आम्हाला. माल कसं ठेवायचा, पाऊस आला की आणि सगळं चिकट होत आहे, सगळं हे झालं आहे. लय त्रास व्हायला आहे. काय करायचं साहेब? कसं बसायचं आणि कसं पोट भरायचं? हे बघा आमचं हे बी आता नुकसान केलं. रोडवर आमचा धंदा आलाय, सगळं त्याने ते काय लावलंय. लय त्रास व्हायला. कसं आता बसायचं आणि पुढल्या आई काढून टाका एवढा पाया पडतो विनंती करता तुम्हाला. हे रोडवर आलंय बघा, कसं गिरायक थांबायचं? आमचा आठवड्यात तर पोट भरायचं जागा आहे. बोला चाचा. हा बोलतो.
हाँ देखो सर, हम जोर से बोलो 40 साल से व्यापार करते हैं सर। अभी तक कभी ऐसा हुआ ना, रातों रात करे ये काम। ये एकदम आगे है दुकान। ये कहाँ है हम बैठने का कैसा दूसरे व्यापारी को तकलीफ होती है ना सर। ये इसकी वजह से तकलीफ हो रही ना। हाँ सर, हाँ सर, इसकी वजह से तकलीफ हो रही है। तुमको कुछ बोले क्या लगाने से पहले, क्यों लगा रहे क्या? नहीं, कोई क्या बोले कोई नहीं, नहीं बोला हमको, ये अचानक ऐसा किया। हाँ, अचानक ये लोग ने ऐसा दगा दिया हमको। हाँ, अब प्रशासन से क्या विनती करना चाहेंगे तुम? क्या नहीं है, उनका को फेंकने का विनती कर। बचा हमारा। कहीं और दूसरी जगह लगान दे। जी नहीं एक बाजार हमको मांगता है। हमारे जो है ना हफ्ते में एक बार रहता। अब वो लोग क्या बोल रहे हैं, इसके ओपनिंग को यहाँ के नेते लोग बुलाते वो बुलाते बोल रहे हैं। नेता लोग ये करने को बोले क्या, गरीब गोद के हफ्ते में एक बार रहता हमारा लगा को खाने का। ये लगाए तो एकदम रोड पर आया दो पब्लिक कैसा जानेगा कैसा नहीं। उधर का उधर नहीं सरक रहे लोग, उधर का उधर नहीं सरक रहे। हाँ ना, हा ही बघा हे आम्ही कसं लावायचं सांगा, आम्हाला इथंच पाहिजे आणि इथलं काढायला लावा, एवढी आमची विनंती आहे तुम्हाला। हा, आम्हाला एवढीच विनंती आहे, तुमचं पाय देऊन प्याता बस साहेब। 150 वर्षापासून नाही इथे, आता आत्ताच्या नाही आठवड्यात काळापासून तरी नाही, आम्ही गरीब हप्त्यात लोकं एकदा पोट येतो आम्ही, काय बी हा. नाही। तुम्ही हो, इथं थांबा त्रास की द्या. जरा, थांबा जरा। तुमच्या मागण्या आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचू हे आम्ही तुमच्याशी वादा हा करू. हा हा, एवढंच पाहिजे आम्हाला। हा 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 ठेवायचं कुठं, बसायचं कुठं? हे आम्ही महापौर साहेबाला निवेदन द्यायला आलो आहे। कारण आहे की इथं मंगळवार बाजारमध्ये जे आहे ते अतिक्रमण व्हायला लागलं आणि लोकांना जे व्यापारी लोक आहेत त्यांना बसायला जागा मिळत नाही आणि तिथं जिमचे साहित्य आणि तिथं बसवा लागले, त्याला परवानगी कोण दिली तिथं बसवायची? आणि मग ते कुणाकडून आलेले आहे, ते कोण प्रवृत्तीचे लोक आहेत, लोकांना दम देऊन त्यांनी तिथं अतिक्रमण करायला लागले। तर बाजारचे लोक कुठं जायचे? हां, बाजारचे जे लोक गोरगरीब बसतात ते त्याच्या उपजीविका भागतात त्यामध्ये आठवड्यातून, तर ते कुठं बसायचे लोक? आणि याची चौकशी व्हायला पाहिजे, हे कोण दिले, काय दिले परमिशन त्यांना ते बाजारमध्ये लावायसाठी? बाजारात मंगळवारच्या दिवशी जागा पुरत नाही, लोकांमध्ये भांडण होतात जागेविषयी, आणि हे अतिक्रमण म्हणजे काय आणि गोरगरीबावर अन्याय आणि दंडच्या न्याय म्हणजे हे चालणार नाही। त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे महापौराला, आणि त्याचे महापौरांनी म्हणजे त्याची इन्क्वायरी करावं आणि चौकशी करून योग्य ते मनुष्यावर कारवाई करावं तात्काळ ताबडतोब। म्हणजे उद्या बाजार आहे, बाजारमध्ये पुन्हा भांडं घ्यायला ते गुणप्रवृत्तीचे लोक आहेत, तर काय करणार? त्यासाठी तात्काळ त्याची इन्क्वायरी आणि चौकशी व्हावी।